लास्ट स्टांजा बघूया आता, शेवटचा स्टांजा. आय ले ऑन द ग्रास ॲट ईज लुकिंग अप थ्रू लिव्ज ॲट द ब्ल्यू. आय ले ऑन द ग्रास ॲट ईज. आणि ते सुंदर फळ, नाजूक फळ, पिकलेलं आणि तेजस्वी हे मी पाहिलं आणि मी त्या ठिकाणच्या गवतावरच्या झाडाखाली गवतावर पडलो. आय ले ऑन द ग्रास. आणि त्या गवतावर मी पालतं झोपलो. ॲट ईज, सहज, व्हेरी इझिली. लुकिंग अप थ्रू लिव्ज ॲट द ब्ल्यू. अँड आय वॉज लुकिंग ॲट द ब्ल्यू स्काय, लुकिंग थ्रू द लिव्ज ऑफ द बेरी ट्री, चेरी ट्री. आणि त्या चेरीच्या झाडाच्या खाली मी गवतामध्ये वर आकाशाकडे पाहत झोपलो आणि त्या झाडातून, पानातून निळं आकाश मी पाहिलं. ब्लाइंड स्काय, ब्ल्यू ब्लाइंड स्काय. आणि ते निळं पण अंध असं आकाश. ॲट द फिंचेस ॲज दे फ्लू. अँड आय सॉ द बर्ड्स, फिंचेस बर्ड्स, ते वेर फ्लाईंग इन द स्काय. आणि आकाशामधून तो त्या गाणाऱ्या पक्ष्यांचा, फिंचेस पक्ष्यांचा थवा जाताना मी पाहिला. अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन. आणि तो पक्ष्यांचा थवा त्या पानांच्या ठिपक्या असलेल्या झाडाच्या, गडद ठिपके असलेल्या त्या झाडामधून ते पक्षी निघून गेलेत, एक बाजूला दूर निघून गेले पाहिले. अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन. अँड द फिंचेस बर्ड्स वेंट फ्रॉम द स्काय. आय सॉ फ्रॉम द ग्रीन डॅपल्ड ट्री, फ्रॉम द स्पॉटेड ट्री, द बर्ड्स वेंट अवे. आणि त्या ठिपक्यांच्या झाडाच्या पानांच्या मधून, ठिपके ठिपके दिसत असलेल्या पानांच्या मधून मी त्या पक्ष्यांना पुढे निघून जाताना पाहिलं. व्हाईल बीज इन ॲन एक्स्टॅजी ड्रँक ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम अँड द सन सँक स्विफ्टली. व्हाईल द बीज इन ॲन एक्स्टॅजी ड्रँक ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लॉसम. आणि ते मधमाशा त्या फुलांच्या मधील मधुर रस अतिशय आनंदानं पीत असतानाच. अँड द सन सँक स्विफ्टली. आणि सूर्य हळूच वेगानं बुडून गेला किंवा सूर्यास्त झाला. द सन सँक स्विफ्टली. आणि सूर्य पटकन मावळला. अँड द स्टार्स टर्न्ड इन द स्काय. अँड द स्टार्स वेअर इन द स्काय. आणि सूर्य मावळल्यानंतर लगेच आकाशामध्ये तारे आले आणि तारे दिसू लागले. अँड मून मॉथ्स अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड आय, येस आय. आणि मून मॉथ्स आणि चंद्राच्या प्रकाशात उडणारे पतंग, अँड सिंगिंग क्रिकेट्स आणि किरकिरणारे किडे, अँड आय, अँड येस आय. आणि मी, हो मी, प्रेज्ड नाईट अँड स्टार्स अँड ट्री. आणि मी हे सगळं घडत असताना, व्हाईल बीज इन ॲन एक्स्टॅजी ड्रँक ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लॉसम अँड द सन सँक स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न्ड इन द स्काय अँड मून मॉथ्स अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड आय, येस आय, प्रेज द नाईट अँड स्टार्स अँड ट्री. आणि जेव्हा अतिशय आनंदानं मधमाशा त्या फुलातून मधुर रस त्यांनी पिला, ज्यावेळी पिला आणि सूर्य पटकन मावळला आणि आकाशामध्ये तारे चमकू लागले आणि चंद्रप्रकाशात उडणारे पतंग आणि गाणारे किडे आणि मी, हो मी, प्रेज्ड नाईट हे घडत असताना मी रात्रीचं कौतुक केलं. प्रेज्ड नाईट अँड स्टार्स, चांदण्यांचं कौतुक केलं. अँड ट्री, आणि माझ्या झाडाचं, चेरी ट्रीचं कौतुक केलं. दॅट स्मॉल, जे झाड स्मॉल छोटं होतं, द चेरी, ते चेरीचं झाड, ग्रोन बाय मी, की जे मी पेरलं होतं, मी वाढवलं होतं, ते झाड, ती रात्र आणि ते चांदण्या यांचं मी कौतुक केलं. त्यांना मी त्यांचे उपकार मानले. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं आपण
ही कविता बघितली की जेम्स बॉन्ड यांनी एक चेरीचं झाड लावलेलं, ते मोठं झालेलं, त्याला फळं लागलेली पाहिली आणि त्यांना झालेला आनंद त्यांनी कवितेमार्फत इथं आपल्याला वर्णन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, ही कविता तुम्ही पुन्हा व्यवस्थितपणे वाचा आणि काही शंका असेल तर मला विचारा किंवा मला फोन करा. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.